हंगामाच्या सुरुवातीलाच मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लाल मिरचीचा ठसका लागलाय। भाव अतिशय कमी मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बाजार समितीत आवक प्रचंड वाढल्याने भाव घसरल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान यंदा मिरचीची लागवड जास्त असल्यामुळे यापुढे भाव मिळतील किंवा नाही या द्विधा मनस्थितीत सध्या शेतकरी आहेत। गेल्या वर्षी 5000 रुपयांचा टप्पा गाठलेल्या लाल मिरचीचा भाव यंदा 1000 ते 1700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली उतरलाय। त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। भय्यू महाराजांपासून जीवाला धोका असल्याची तक्रार करणाऱ्या मराठा मोर्चा संयोजकांचा आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी समाचार घेतलाय। जो कायदा सगळ्यांसाठी तो मलाही लागू होतो आणि निष्पक्ष चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। धुळ्यात राष्ट्रीय एकता महासंमेलनासाठी भय्यू महाराजांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते। जपणारे माणसं आहोत, कायदे तोडणारे नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यांना माहीत आहे आणि सगळे वाहिन्यांवर पण आलेलं आहे की गुन्हेगारांना मंदिराचे पुजारी केलेले आहेत। आम्ही समर्थकांना कधी गुन्हेगार बनवण्याचं काम करणार नाही। माणूस काय आहे, कोण आहे आणि त्याचा चरित्र माझ्या समोर बसायचं आणि माझ्याशी बोलायचं। युती करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर आहे। युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावं असं आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। आम्ही युतीच्या चर्चेसाठी तयार आहोत असंही दानवे म्हणाले। ते आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। त्याप्रमाणे भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिले जात नाहीत, उमेदवारी तर नाहीच नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलं। जे चोर मार्गाने आले त्यांनाही उमेदवारी देणार नाही असंही दानवेंनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणानं निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून जी तयारी असावी लागते ती तयारी केली आहे। जिल्ह्यातल्या सर्व मित्रपक्षांनी, शेतकरी संघटना असू द्या, महादेव जानकर असू द्या, RPI आठवले असू द्या की शिवसेना असू द्या, या सर्वांनी जिल्ह्यामध्ये एकत्र बसावं। युती जर सन्मानपूर्वक होत असेल तर युती करावी असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे। परंतु ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती होत नसेल त्या ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढाव्यात। युती होत असेल, युती होत नसेल तरी प्रदेशाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढवण्याचं भारतीय जनता पार्टीनं ठरवलं। ए दिल है मुश्किलच्या विरोधाबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली। यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचं आंदोलनाबद्दल भरभरून कौतुक केलं। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही आढावा घेतला। पुढच्या 48 तासात ए दिल है मुश्किल बाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करू असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं। व्हॉट्सअप सोशल नेटवर्किंग साईट्सवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी राज ठाकरेंनी केल्या। चित्रपटाला विरोध कायम असल्याचं या बैठकीनंतर अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं। आम्ही आमच्या या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत, तो विषयच नाही आहे। पण आजची जी बैठक ही बैठक वेगळ्या निवडणुकीच्या कारणासाठी नाही, पण दिलं हे मुश्किल काय राजनाथ सिंह यांना सुद्धा करंजीवर मला तेच म्हणतो ना की काही लोक आमच्या टीकाची करतात की एक आमदार असलेल्या पक्षांचं काय महत्त्व आहे। तर मला असं वाटतं की एक आमदार असलेल्या पक्षासाठी जर का विरोधामध्ये तुम्हाला केंद्रातल्या गृहमंत्र्यांना भेटावं लागतं, म्हणजे याचा अर्थ आमची महाराष्ट्रातली ताकद बघा तुम्ही, आणि येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल। राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून टेंभा मिरवणाऱ्या पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या 2 घटना घडल्या। पुण्याजवळ लोणीकंद इथं एका कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार झालाय। धक्कादायक बाब म्हणजे तिच्या कॉलेजमधल्या 2 मित्रांनीच हा प्रकार केलाय। पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला मुलींनी चोप दिला आणि त्याचा राग मनात ठेवून आरोपीनं दुसऱ्या दिवशी मुलीला कटरनं भुसकलं। मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 12 तासांच्या आत या आरोपीला अटक केली आहे। ही घटना घडली आहे पुण्यातल्या सदाशिव पेठेत। देवदास भीमाप्पा मर्टी या 45 वर्षीय इस्मानं अल्पवयीन मुलगी शाळेतून येत असताना तिच्याकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे पाहून शिटी वाजवली, गाणं म्हटलं। त्यानंतर या मुलींनी त्याचा पाठलाग करून त्याला चपलेनं चोप दिला। देवीदासला याचा राग आला, त्यानं दुसऱ्या दिवशी या मुलीला गाठलं आणि तिच्यावर कटरनं वार केले। या मुलीला पोटाला गंभीर दुखापत झाली। तिच्या मैत्रिणींनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। विश्रामबाग पोलिसांनी ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरातील CCTV फुटेज तपासलं आणि आरोपीला अटक केली। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी 12 दिवसांच्या पेरोलवर कारागृहातून बाहेर आला। पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी अरुण गवळीला ही रजा मंजूर करण्यात आली।
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी यापूर्वी अरुण गवळीचा रजेचा अर्ज विभागीय आयुक्तांनी अमान्य केला होता. त्यानंतर अरुण गवळीनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात रजेसाठी रिट याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं अरुण गवळीला 21 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंतची अभिवचन रजा मंजूर केली. 25 ऑक्टोबरला गवळीच्या पत्नीवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र या दरम्यान गवळीला आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागेल. आम्ही मुंबई उच्च न्यायालयापुढे रिट पिटिशन जॅडीनतर्फे दाखल केलेली होती. ते माननीय उच्च न्यायालयाने त्याला अलाउ केलेलं आहे आणि सध्या आज त्यांना सोडण्याचा आदेश दिलेला होता. त्याप्रमाणे त्यांना जेल प्रशासनाने सोडण्यात आलेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यांना 12 दिवसांचा अभिवचन रजा म्हणजे पॅरोल मंजूर केलेला होता आणि 2 तारखेला त्यांना जेलमध्ये परत सरेंडर व्हायला डायरेक्शन दिलेले आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या रियाज भाटी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रियाज हा भाजपच्या जुन्या कार्यकारिणीत नव्हता आणि नवीन कार्यकारिणी अजून झालेली नाही. मलिकांचे आरोप धादांत खोटे असल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. तर रियाज भाटीनं विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांना मदत केली असून शेलार यांनीच भाटीला MCAत प्रवेश दिल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नुसता MCAमध्ये यांचा संबंध नाही. भाटीच्या घरी आशिष शेलार बसत राहत आहे. त्या घरामध्ये भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष पण त्याचे पण फोटोग्राफ माझ्याकडे थोड्या वेळात मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे तो राजस्थानमध्ये सरकार आल्यानंतर तो मुंबई भाजपमध्ये सक्रिय झाला. लोकसभेमध्ये त्यांनी भाजपला मदत केली आणि विधानसभेमध्ये दाऊद टोळींनी बांद्रा विधानसभेमध्ये या आशिष शेलारला निवडून आणण्यासाठी संपूर्णपणे ताकद लावली होती. वर्सोवा विधानसभेमध्ये भाजपची ताकद नसताना मेटे यांच्या जवळचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर लढत होते. ते प्रचाराला गेले नाही. संपूर्ण दाऊद टोळीने ती निवडणूक हाताळल्यानंतर ती जागा पण भाजपची आलेली आहे. हीच परिस्थिती अंधेरी वेस्टला पण होती. रियाज भाटीच्या माध्यमातून संपूर्ण दाऊदची टोळी ही सक्रियपणे भाजपला पाठिंबा देऊन मुंबईला मदत करण्यात आली होती. हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. थकीत बिल न दिल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एका कंत्राटदार कंपनीचे पैसे थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ 10 लाख भरण्याची संधी दिली होती. पण अधीक्षक अभियंते RJ कांबळे यांनी पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे शेवटी अधीक्षकाच्या खुर्चीसह 10 खुर्च्या, 1 टेबल आणि 2 संगणक जप्त करण्यात आले. आता ही जी जप्ती वॉरंट आहे हा सुमारे 8.5 कोटीच्या अल्टर्ड केलेल्या पहिल्या अवॉर्डप्रमाणे आहे आणि शासन किंवा कृष्णा खोरे टाळाटाळ करत आहे आणि कायदेशीर बाबी पुढे करून आमच्या कंपनीची देय रक्कम द्यायला टाळाटाळ करत आहे आणि त्याच्यासाठी ही कोर्टाने दिलेली कार्यवाही आहे. हा डिसिजन घेतलेला आहे त्यांनी. कोर्टाने डिसिजन केला. आम्ही त्याचा मान ठेवतो आणि रक्कम कारण मोठी असल्यामुळं ह्याच्यावरती देण्याचा निर्णय घ्यायला फाईट आऊट केल्याशिवाय ते देणं योग्य होणार नाही असं वरच्या स्तरावरती निर्णय झाल्यामुळे आम्ही ते सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि त्यानुसार पुढची कार्यवाही करतो. नाशिक शहरातील आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरूच असून 1-2 प्रकरणात पोलिसांना यश आलं तर इतर प्रकरणाचा तपास थंड बासनात गुंडाळला गेलाय. साई डे स्टार मल्टी ट्रेडचा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास अजूनही उलगडत नाहीये. वर्ष होत आलं तरी काहीच तपास लागत नसल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. लवकरच यावर तोडगा काढू आणि गुंतवणूकदारांना दिलासा देऊ असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. जमीन घेतली, त्यावर घर बांधलं आणि नंतर जमीन खरेदीत फसवणूक झाल्यानं औरंगाबादमधील पहाडसिंगपुरा भागातील 124 नागरिकांना बेघर व्हावं लागलं होतं. मात्र काही नागरिकांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे मूळ मालकांना काही पैशांच्या मोबदल्यात घर परत देण्याची तयारी दर्शवली. आता दिवाळीतच त्यांचं घर परत मिळणार असल्यामुळे याच्यासारखा दुसरा आनंद नाही. गेल्या 6 महिन्यांच्या दुःखानंतर ही येणारी दिवाळी पहाड या लोकांसाठी नवी उमेद आणणारी ठरणार आहे. राज्यातील MIDC अंतर्गत येणाऱ्या अग्निशमन दलाचा संप चिघळल्यानंतर MIDC प्रशासनानं कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू केल्याची तक्रार होते. कर्मचाऱ्यांनी संपाची नोटीस दिली म्हणून आता सुट्टीहून परतलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यास नकार देण्यात येतो. याबाबत प्रशासनानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास 30हून अधिक कर्मचाऱ्यांना अशी कारणे दाखवा नोटीस देत कामावर रुजू करण्यात आलेलं नाही. हा अन्याय सातत्यानं सुरू असल्याचं मत कर्मचारी व्यक्त करतायत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा आज लिलाव करण्यात आला. 5,05,000 या शालूचा लिलाव झाला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला करवीर निवासिनी महालक्ष्मीला शालू अर्पण केला जातो. पुण्यातल्या सुभाष यमूळ यांनी यावर्षी शालू घेतला. गेल्या वर्षी अपेक्षित बोली न लागल्यानं देवस्थान समितीला 2 वेळा लिलाव रद्द करावा लागला होता. त्यामुळे यावर्षी काय होतंय, शालूचा लिलाव व्यवस्थित पार पडणार का याकडे लक्ष लागलं होतं. भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगार गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलंय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येते. शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष बाब म्हणजे नुकताच महाराष्ट्र शासनाचा हगणदारी मुक्त शहर हा पुरस्कार पवनी नगर परिषदेला मिळालाय. त्यामुळे पुरस्काराचे निकष जे असतील त्यावर नगर परिषद जरी खरी उतरली असली तरी स्वच्छतेच्या बाबतीत नगर परिषद किती असंवेदनशील आहे या घटनेवरून दिसून येत आहे. देशवासियांचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून स्वतःच्या वर्तमानाचं बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई पोलिसांतर्फे नायगाव पोलीस मैदान इथं शहीद पोलीस स्मृती दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शहीद कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी 26 दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेले योगेश पाटील यांचे कुटुंबीय, शहीद अरुण चित्ते यांची पत्नी, शहीद बापूसाहेब दुर्गुडे यांचे कुटुंबीय, शहीद पोलीस अजय गावण यांची पत्नी, शहीद पोलीस विलास शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तसंच दिनांक 1 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2016 या काळात नक्षलवादी, दहशतवादी आणि विविध हल्ल्यात शहीद झालेल्या देशभरातील 471 शहीद पोलिसांना राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच विविध देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. रायगडच्या धाटाव MIDCत रात्री 2च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटात 4 जण जखमी झाले. दीपक नायट्रेट या कंपनीत हा स्फोट झाल्याचं पुढे आलंय. जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. अलिबाग तालुक्यातील शिरगाण इथं आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज रायगड जिल्हा आदिवासी कातकरी संघटनेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील आदिवासी महिला या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. आदिवासी महिलांना पोलिसांनी संरक्षण द्यावं, ठिकठिकाणी असलेल्या गावठी दारूधंद्यांमुळे व्यसनाधीनता वाढून असे प्रकार घडतात म्हणून दारूधंदे त्वरित बंद करावेत, अट्रॉसिटी कायदा रद्द करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दिवाळी तोंडावर आली आहे. सर्वच जण आपापल्या परीनं तिच्या स्वागताची तयारी करतात. अलिबागच्या राजमाता जिजाऊ शाळेतही दिवाळीची लगबग सुरू आहे. या शाळेत शिकणाऱ्या विशेष मुलांचे हात दिवाळीच्या पणत्या तयार करण्यात गुंतलेत. यंदा त्यांनी बनवलेल्या पणत्या रायगड किल्ल्याचा परिसर उजळवणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल 2,500 पणत्या तयार केल्या. दिवाळीसाठी चीनी बनावटीच्या वस्तू न विकता मेड इन इंडिया वस्तू विकण्याचा निर्णय मुंबईतल्या दुकानदारांनी घेतलेला दिसतोय. चीन पाकिस्तानला करत असलेल्या मदतीमुळे आता मुंबईतील दुकानदारांनी चीनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायचं ठरवलं. यवतमाळच्या वाघापूर येथील विश्वभारती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा झी 24 तास मिशन दिवाळी या उपक्रमाअंतर्गत केली. स्वतः फटाके न फोडण्याचा निश्चयाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात याबाबत जनजागृती करण्याचा निश्चय देखील केला. या उपक्रमात शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी देखील सहभागी झाले. झी 24 तासच्या सामाजिक जाणीवांबाबतच्या उपक्रमाचं कौतुक यावेळी मुख्याध्यापकांनी केलं. मी विश्वभारती विद्या मंदिर या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली की यावर्षी आम्ही दिवाळी जे अंधारातले घरं आहेत त्या घरी दिवे लावून ही दिवाळी साजरी करूया. आज आमच्या शाळेत प्रदूषण फ्री दिवाळी साजरी करावी याच्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली आहे. आणि मी माझ्या सगळ्या स्टाफ आणि स्टुडंट आणि पॅरेंट्सला पण असं रिक्वेस्ट करेल की यावर्षी आपण दिवाळी साजरी करू पण प्रदूषण फ्री. सलग 5व्या वर्षी झी 24 तासनं प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर हा कार्यक्रम झी 24 तासनं हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापुरातील न्यू हायस्कूलचे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी झाले. शाळेच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. यावेळी हा उपक्रम वाखाणण्याजोगा असल्याचं न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक के. पवार यांनी म्हटलं. मी ही असा एक संकल्प तयार केला आहे की ज्याच्यामुळं आपण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करू आणि यामुळे आपल्याला तरी काही
प्रॉब्लेम येणारच नाहीत, त्याबरोबर आपल्या निसर्गालाही काही प्रॉब्लेम येणार नाहीत, याची आपण दक्षता घेऊया. या उपक्रमाच्या खूपच आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा याचा लाभ होऊ शकतोय आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असा संकल्प केला आहे की आम्ही फटाके मोठे उडवणार नाहीत आणि कमीत कमी फटाके उडवणार असा संकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तिवाद केलाय. न्यायाधीशांना खड्ड्यांचा त्रास होत असेल तर सरकारनं त्यांना आलिशान गाड्या पुरवाव्यात असा अजब आणि संतापजनक युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात केलाय. तसंच मुंबईतल्या खड्ड्यांबाबत अभियंते दोषी नसल्याचा दावाही महापालिकेनं कोर्टात केला. त्यामुळे महापालिकाच अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याचं समोर आलंय. राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी पालिका अधिकाऱ्यांचा पाणउतारा करणं थांबवावं असंही बीएमसीतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी म्हटलंय. न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत हायकोर्टानं या संदर्भात सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती. ठाण्याजवळ खारेगाव टोल नाक्यापासून माणकोली मार्गे भिवंडी फाट्यापर्यंत दररोजच्या भयानक वाहतूक कोंडीनं वाहन चालक आणि प्रवासी हैराण झालेत. याच वाहतूक कोंडीचा फटका गुरुवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही बसला. अखेर वैतागून दादा भुसेंनी खारेगाव टोल नाका ते माणकोली अंतर पायी चालत जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे राज्यमंत्र्यांच्या गाडीनं वाहतूक कोंडीमधून वाट काढल्यानंतरही माणकोली येईपर्यंत गाडीमध्ये बसण्यास भुसे यांनी नकार दिला होता. या परिस्थितीबद्दल संबंधित जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी यांना जाब राज्यमंत्री भुसे यांनी विचारला. भांडूपमधील ड्रीम मॉल समोर बेस्टच्या 3 बस एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला. या अपघातात बसच्या एका वाहकाला किरकोळ दुखापत झाली आहे. इतर 3ही बसचं मोठं नुकसान झालंय. ड्रीम मॉल समोरील बस स्टॉपवर 2 बस उभ्या असताना मागून येणारी 469 बसच्या चालकाचा ब्रेक फेल झाला. बस सरळ पुढील बसला धडकली. या 3ही बसमध्ये अतिशय कमी प्रवासी असल्यानं प्रवाशांना दुखापत झाली नाही, पण या अपघातानं लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. लोढा समितीच्या शिफारशी कधी लागू करणार असा सवाल आज सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला विचारला. त्यावर उत्तर देण्यासाठी बीसीसीआयला 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचेही निर्देश देण्यात आले. शिवाय बीसीसीआय आणि राज्यांचं बोर्ड याच्यात आर्थिक व्यवहारांना बंदी घालण्यात आली आहे. राज्य बोर्ड जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करत नाही तोवर त्यांना कुणालाही पैसे देऊ नये असंही कोर्टानं सांगितलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.